मला विचार करा की मला भगवंताचं नाव घ्यायचं आहे. नाव अशा पद्धतीने घ्यायचं आहे की त्याला आम्ही जसं मुलाला आम्ही आवाज देतो, वडिलांना आवाज देतो, वडिलांचा आदर करतो, आईचा आदर करतो, त्या भावनेने करा. भगवंताशी नातं जोडल्याशिवाय भगवंत भेटत नाही. तर भगवंत भेटतो तो आम्हाला आमच्या ज्या सुरुवात माझ्यासोबत कधीही भेटत नाही. आमचे मनुष्यही म्हणतात की भगवंत नगाड आहे, परीक्षा झाल्याशिवाय तो आता काही ठेवत नाही. ते नामस्मरण केल्यानंतर मन भटकते. खूप जण भेटतात मला आणि म्हणतात की दादा मनच स्थिर होत नाही, आम्ही अभिजप कसा करू. मन स्थिर जप करायचा नाही आणि स्थिर व्हायची वाट पाहत म्हणून शांत बसणं, वाट पाहणं सुद्धा करायचं नाही. करायचं राहा, चालत राहा, चालत राहा. कसं म्हणतात धावता धावता की जेव्हा थकता त्या मन शांत होऊन जात. आम्हाला काहीच आठवत नाही. तोच प्रकार आहे. इतका सहजपणे आम्ही जप करू, जितक्या सहजपणे आम्ही स्वतःला स्मरण करू, जितकं वाढवू तितकं भगवंत आमच्या यायला सुरुवात होतो. भगवंत ही अशी वस्तू आहे, असा पदार्थ आहे ते आमच्या शिक्षण कधीही राबवू शकत नाही.